हॅलो फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे माझ्या मुलाचा बर्थडे. असं काही आम्ही बर्थडे ब्रिंगिंग केला, मस्त केक वगैरे कापला. तर केक कापून झाला, त्याला केक भरवला, त्यानेसुद्धा आम्हाला भरवला. सर्वांनी त्याला केक भरून घेतला. मम्मी होती, माझा भाऊ होता, वहिनी होती. तर खूप धमाल केली आम्ही रात्रीच्या. जेवलो वगैरे, थोडेसे आम्ही फोटोज वगैरे शूट केले तिथे. आणि मग असं काही बड्डे आम्ही त्याचा सेलिब्रेट केला. बघू शकता तुम्ही बड्डे बघ किती हॅप्पी आहे. आणि हा आहे त्याचा बड्डेचा केक. असंच आम्ही तिथे त्याचा बड्डे एंड केला. चला भेटू नेक्स्ट डेला. नेक्स्ट डेला त्याची आत्या वगैरे आली होती, तर आम्ही घरीच बड्डे सेलिब्रेट केला होता, केक वगैरे आणून. असं काही त्याची आरती वगैरे केली. तर सर्वजण होते घरातले. तर सर्वांनी त्याला औक्षण वगैरे केलं, त्याला आशीर्वाद दिले. मुलांना बड्डे बोललं तर एक्साइटमेंट असतेच. मुलांना काय, मोठ्यांनासुद्धा असते. जास्त करून तर गिफ्ट घ्यायची त्यांना घाई असते. तर असं काही त्यालासुद्धा मस्त गिफ्ट्स भेटले सर्वांकडून. तर हे बघा, या माझ्या दोघी भाच्या आहेत, त्यांनीसुद्धा त्याच्या दादाला मस्तपैकी आरती केली. ही बघा माझी छोटी भाची, बघा किती क्यूट आहे ना. आणि आज थर्सडे होता, तर वेजच होतं. आरती वगैरे करून झाला, केक वगैरे कटिंग झाल्यावर मग आम्ही गेलो होतो जेवायला हॉटेलला. तर चला पुढे कंटिन्यू राहा तुम्ही माझ्यासोबत. बघा टिकली त्याला मोठी लावली, तर बोलतो इतकी मोठी का मम्मी टिकली लावली तू. तर म्हटलं अरे चांगली दिसते, त्यात काय इतकं, मुलांना सर्व छोटे टिकली वगैरे लागते. तर असं काही आम्ही मस्त केक वगैरे त्याने कापला. मग सर्वांना भरवत बसला केक वगैरे. बघू शकता तुम्ही. या गाईस, तुम्हीसुद्धा केक खायला. 7 मेला त्याचा बड्डे असतो. थोडा लेटच टाकते व्लॉग, कारण का त्याच्यानंतर 2 दिवस हळदी लग्न होती. एडिटिंग वगैरे करायला इतका वेळ मिळाला नाही मला. हे बघा दीदीला भरवतं, तिने नाही तर नाहीच खाल्ला. मग ते नको, मला नाही आवडत. तर चला गाईज, आपण भेटू तुम्हाला आता डायरेक्ट हॉटेलमध्ये. हे बघा म्हणजे नौटंकी पोरगी बघा. असं काय आम्ही हॉटेलमध्ये गेलो, मस्त जेवण वगैरे ऑर्डर केलं. ही बघा हिने तोंड लपवले आणि हा आहे बड्डे बॉय. तर असं आम्ही हा डे इथेच बड्डेचा एंड केला आहे. तर चला आपण भेटू नेक्स्ट डेला. आता नेक्स्ट डेला आम्ही गेलो होतो, हळद होती आमच्या इथे. तर वडे काढायला गेलो होतो. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे वडे काढतात, काहींकडे पोळे असतात, पापडे असतात, उंबर असतात, असं वेगवेगळे पदार्थ असतात. पण आमच्याकडे वडे काढतात. तर तुमच्याकडे काय करतात हळदीला सकाळच्या टायमाला कमेंट करून नक्की सांगा. फॅमिली मेंबर्स असतात सर्व, आजूबाजूचे पण येतात. असं काय आम्ही हे बघा वड्यांचंसुद्धा शूट केलं होतं. नंतर वडे वगैरे काढलो आणि गेलो आम्ही घरी. आणि संध्याकाळी हळदीतच डायरेक्ट. हे बघा असं काही आम्ही तयार झालो होतो. कमेंट करून सांगा कसं दिसतो आहे. त्याच्यानंतर हळदीत काही शूट केलं नाही, डायरेक्ट रिसेप्शन लूक घेतला. हे बघा नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. असं घरातलं लग्न असल्यामुळे इतकं काही मला शूट करता आलं नाही. मग मी डायरेक्ट रिसेप्शनचाच लूक घेतला आहे. नवरा नवरी पण खूप सुंदर दिसत आहेत. तर असा हा होता माझा पूर्ण आठवड्याचा व्लॉग. तुम्हाला कसं वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे सर्व डान्स करत होते. चलो बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.